किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो, मजबूत इतना इरादा करो, जीतेंगे हम ये वादा करो, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज़्यादा करो, कोशिश हमेशा ज़्यादा करो. या ठिकाणी जे मागे उभे असलेले असतील त्यांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास आपल्यामध्ये उपस्थित असलेले पत्रकार आदरणीय एम बी बापू, त्याचबरोबर संजयजी सोनार, देवदास भाऊ, त्याचबरोबर प्रेमचंदजी, त्याचबरोबर बिकनवाणी, अजयजी कोतकर व सर्व उपस्थित पत्रकारांचं मी शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो. खेमचंद कुमावत या सगळ्यांचं मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. यानंतर आपण अतिथींचं मनोगत घेणार आहोत. यामध्ये खास पुण्याहून उपस्थित असलेले श्री विवेक शिरुडे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आपल्यासाठी 5 मिनिटं वेळ आहे. आपण 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा ही नम्र विनंती. उपस्थित असलेला प्रचंड असा जनसमुदाय म्हणजे बंधू आणि भगिनींनो, मातांनो, सर्वात प्रथम आम्ही पुणेकरांच्या वतीने 40 गावकरांचा अभिनंदन करू इच्छितो की एवढ्या कमी काळात, कारण पुण्यामध्ये अधिवेशन घेताना आम्हाला 3 महिने जी काही मेहनत करावी लागली ती मेहनत तुम्ही 8 दिवसात कशी काय पूर्ण करू शकले हे आम्हाला प्रश्न पडतोय. आणि पुण्यातल्या अधिवेशनामध्ये त्यावेळी देवेंद्रजींनी म्हटलं होतं, ते मला अजूनही चांगलं आठवतं. देवेंद्रजींनी त्यावेळी म्हटलं होतं की मी अनेक समाजांच्या महाअधिवेशनाला गेलो, परंतु ते एखाद्या छोट्याशा हॉलमध्ये व्हायचं, पण तो हॉल सुद्धा 25 खुर्च्याच भरलेल्या असायच्या. तसाच आजचा हा महामेळावा म्हणलं की कुठेतरी एक छोटासा कौटुंबिक सोहळा आहे किंवा आहे, परंतु इथे नजर जाईल तिथपर्यंत आपला वाणी समाज एकजूट झालेला दिसतोय. आणि हे सर्व यश 40 गावकरांच्या संदेशच्या आणि अण्णांच्या या त्यांच्या सर्व कमिटीच्या परिश्रमाचं यश आहे हे मला निश्चितपणे म्हणावं असं लागतं. आणि हेच यश, हीच चिकाटी आपल्याला शेवटपर्यंत दाखवायची आहे, तेव्हाच आपला समाज हा परिपूर्ण झालेला दिसेल. परिपूर्ण झालेला हे मी का म्हणलं, कारण आपल्यामध्ये उच्च पदावर शासकीय सेवेमध्ये आहेत, मिलिटरीमध्ये आहेत, नेव्हीमध्ये आहेत, व्यावसायिक बंधू आहेत, परंतु राजकारणामध्ये आपलं कोणी नाही. आणि ती रेष ओढल्याशिवाय आपण परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि होईल तर हे आत्ताच होईल, याच्या पुढे होणार नाही. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली पुढची पिढी ही आपल्या बरोबर न राहता कुठं परदेशात निघून जात आहेत, नोकरी निमित्ताने बाहेर निघून जात आहेत. पुढे हे काम करणार कोण? आम्हाला सुद्धा या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाला मर्यादा आहेत, किती वर्ष करायची. त्यामुळे ही आपल्या सगळ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. याचा पूर्ण गांभीर्याने विचार करा आणि समाज संघटन, समाजाची एकता ही दाखवून द्या. आणि याचा संदेश सर्व पक्षांमध्ये गेला. कालच मला इथं कळलं की काल राष्ट्रवादी तुतारीचे जाहीर सभा झाली आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाचा जाहीर उल्लेख केला गेला. जेव्हा राष्ट्रीय अधिवेशन पुण्यामध्ये झालं त्यावेळेस सर्वच पक्षांनी आपल्या समाजाची दखल घेतली होती. सर्व पक्ष आपल्याकडे आशेने बघत होते, परंतु आपला समाज फक्त एकाच पक्षाकडे आशेने बघत होता, परंतु ती आशा त्यांनी निराशेमध्ये परिवर्तित केली. आज इथं व्यासपीठावरती सर्वच पक्षाचे लोक बसलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जण हा वेगवेगळ्या पक्षामध्ये. आज विधानसभेला आपल्याला तिकीट मिळो न मिळो, कोणी अपक्ष उभं राहो, परंतु तो अपक्ष जरी राहिला तरी आपल्याला त्याच्या पाठीमागे सर्व सामर्थ्याने उभं राहायचं आहे आणि त्याला निवडून आणायचं आहे. हीच आपण जाताना इथं प्रतिज्ञा केली पाहिजे. जाताना मी एवढंच सांगेल की आपण रस्त्यामध्ये कुत्रा दिसला की एक दगड घेतो, दगड भिरकवला की कुत्रा पळून जातो, का तर तो एकटाच असतो. परंतु आपण दगड घेऊन मधमाशाच्या पोळ्यावर मारतो का? नाही मारत. कारण त्या आपल्याला माहिती आहे मधमाशाच्या पोळ्यावर मारलं तर ते सगळे मधमाशा अख्ख्या झोंजाटाने येऊन आपली पळता भोई थोडी करतील. तसेच आपल्याला मधमाशीचं रूप घेऊन आता घोंगावत सुटायचंय. दुसरा आपल्या समोर पर्याय नाही. आपल्याला राजकीय अस्तित्व मिळायचं असेल तर आपल्याला मधमाशा होऊन डंख मारले पाहिजेत, तरच आपण राजकीय अस्तित्व मिळवू शकतो. याची सर्वांनी जाणीव ठेवा. आणि हे झालं तर आजच होईल, उद्या नाही, हे सुद्धा मी इथं गांभीर्याने सांगू इच्छितो. दुसरं आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची बाब आहे की गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलंय. प्रत्येक पक्षामध्ये 2-2 पक्ष झालेले आहेत.
त्यामुळे पक्षांची संख्या वाढली आहे, नेत्यांची संख्या वाढली आहे, प्रत्येक पक्षातून त्या ठिकाणी उभे राहणारे उमेदवारांची संख्या वाढली आहे आणि ह्याची आज संधीचा फायदा आपल्याला उचलायचा आहे. आपला समाज मतदानाच्या वेळेला 100% मतदान करतो ही आपली व्याहारी समाजाची ख्याती आहे. आपण कुठंही रजा टाकून म्हणा किंवा दुकान बंद करून 4-4 दिवस सुट्टीला जात नाही, आपण मतदान करतो आणि आपलं मतदान हे मागाशी इथल्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाडायची सुद्धा ताकद निर्माण करू शकतो. याची आपली ताकदीची आपण ओळख करून घ्या. आपल्या हातामध्ये प्रचंड ताकद आहे, पण ते आपण आतापर्यंत विसरलो होतो, ती लक्षात घ्या आणि ह्याच संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. अनेकांबरोबर आपल्याला ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाच्या मागे इथं माझ्याबरोबर माझे मित्र पण विविध पक्षात काम करतायत, त्या सगळ्यांनी आपल्या पक्षाबरोबर समाज म्हणून हे काम करायचं आहे आणि आपल्या समाजाला निवडून आणायचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्या समाजाला राजकीय अस्तित्व मिळेल त्याच वेळेला आपला समाज परिपूर्ण होईल. आपण आत्ता परिपूर्ण नाहीत, आपल्या समाजाला परिपूर्ण करायचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. एवढंच मी सांगतो. अनेक वक्त्यांना बोलायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाणी समाज. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी मनोगतातून आव्हान केलं. यानंतर पुढील मनोगत जे व्यक्त करणार आहेत ते अनेक मंत्र्यांचे OSD म्हणून त्यांनी काम बघितलं आणि प्रशासनाचा अतिशय दांडगा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय जयंतजी वाणी साहेब मुंबई यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. जयंत वाणी साहेब याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जावाई या नात्याने आपण जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. चाळीसगावचे जावाई. सर्वप्रथम चाळीसगावातील समस्त समाज बांधव आणि आयोजक टीम यांचे खूप मनापासून आभार. विश्वासच बसत नव्हता की एका 7 दिवसामध्ये इतकं मोठं आयोजन शक्य होईल आणि त्याचं नियोजनबद्ध सर्व काही, सर्वांना रेग्युलर फोन करणं, सर्वांना आमंत्रण आग्रहाचं द्यायचं, तुमची व्यवस्था केलेली आहे, परगावून आलेलं हे सर्व करणं हे खरंच अजूनही विश्वास बसत नाही. आणि त्याला जी काही चाळीसगावकरांनी साथ दिलेली आहे आज खरंच याची दखल सर्व पक्षांनाही घ्यावीच लागणार आहे. कारण आज एवढा जनसमुदाय गोळा झालेला आहे, मंत्रमुग्ध करण्यासारखं काम केलेलं आहे. सर्व चाळीसगावकरांनी त्यांचे शतशः आभार. केव्हाही म्हणजे समाजकारण असो, राजकारण असो, दैनंदिन जीवन असो, प्रत्येक ठिकाणी दोनच गोष्टी असतात. एक तर तुमची उपयुक्तता असली पाहिजे किंवा तुमचं उपद्रव मूल्य तरी असलं पाहिजे, तरच लोक तुम्हाला नमस्कार करतात. हे तुम्ही कॉमन लाईफमध्ये पण जरी बघितलं तुम्हाला तेच आढळेल. आता आपल्याला वेळ आलेली आहे. आपली उपयुक्तता तर आहेच, पण आपलं उपद्रव मूल्य काय आहे किंवा काय होऊ शकतं, आम्ही एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. आणि हे आज जे काही चित्र समोर दिसतं आहे त्याच्यातनं याची दखल निश्चितच सर्व पक्ष घेतील याची पूर्ण खात्री आहे. इतके वर्ष प्रशासनात काम करत असताना नेहमीच सर्व लोकप्रतिनिधींशी वगैरे सर्वांशी संबंध येतो, पण कुठेतरी असं वाटतं की काही समाज इतके छोटे असून सुद्धा त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे आमदार आहेत, त्यांचे खासदार आहेत, त्यांचे मंत्री आहेत. आपला माणूस कधीतरी मंत्री व्हावा, आपला माणूस कधीतरी आमदार झाला पाहिजे, म्हणून ते कुठे दिसून येत नाही. ही खरंच एक फार मोठी खेदाची बाब आहे. याला कारण असं आहे, शेवटी आता जी 5 बोटं सारखी नसतात तशी आपल्याकडे पण कोणी कुठल्याही पक्षात असो आजपर्यंत आपण आपली एकजूट दाखवून दिलेली नाही. आणि आता मात्र ह्या निमित्ताने त्यांना निश्चितच दखल घ्यावी लागणार आहे. कारण कुठेही तुम्ही काम करायला गेला, जर तुमच्या समाजाचा तुमचा जर एक लोकप्रतिनिधी असेल, आमदार असेल, तो विधानसभेवर असो, विधान परिषदेवर असो, त्याचा निश्चितच फायदा हा प्रत्येकाला होतो. कारण आज असे समाजातल्या सर्व स्तरातील लोकांचे प्रत्येकाचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. जर आपल्याला आपला लोकप्रतिनिधी मिळाला तर निश्चितच यातून काहीतरी मार्ग निघेल. कारण एक पदोपदी आम्हाला
काम करत असताना नेहमी जाणवलेलं आहे की आपला लोकप्रतिनिधी नाही हे आपल्याला जाणवतं, परंतु याला काय कारण आहे तर आतापर्यंत आपण इतके मोकळे झालो नव्हतो, इतके एकत्र झालो नव्हतो. पुणेकरांनी मात्र त्याच्यात पुढाकार घेऊन पहिला महामेळावा जो घेतला पुण्यामध्ये तो खूप यशस्वी करून दाखवला. त्यांना जवळपास जसं विवेकरावांनी सांगितलं 2.5-3 महिने लागले त्यांना सगळं तयारीसाठी. 40 गावकरांनी आठवड्याभरात करून दाखवलं. तर आपली ताकद काय आहे याच्यावरही समजून जातं आणि समाजातला प्रत्येक लोकांना हे दिसून येतं की सर्वांना पाहिजे आपला कोणीतरी माणूस तिथे गेला पाहिजे. भलेही तो कुठल्याही पार्टीकडनं उभा राहो, आपण आपापल्या त्या पर्टिक्युलर उमेदवाराला जरी तुम्हाला काही वेळेस काही तुमच्या अडचणी असतील त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षपणे जरी नसाल समोर येऊ शकत तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे साम दाम दंड भेद तन मन धनाने त्यांना मदत करावी आणि एक तरी आपला लोकप्रतिनिधी विधानसभेवर जावा. विधान परिषदेवर तर आपण मागणी करतोच आहोत, ती होईल तेव्हा होईल, परंतु विधानसभेसाठी सुद्धा आपण निश्चितच ही मागणी करावी आणि आपली ताकद दाखवून द्यावी. मी जास्त वेळ घेत नाही. सर्व भावी उमेदवारांना परत एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरेश दादा, एक मनोगत झाल्यानंतर चित्रफित नंबर 3 दाखवायची आहे. आता यानंतर खास संभाजीनगरहून आपल्यामध्ये उपस्थित झाले राजेंद्र वाणी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. या मनोगतानंतर सुरेश दादा चित्रफित नंबर 3 दाखवायची. संभाजीनगर राजेंद्र वाणी. या मेळाव्याचे आयोजक चाळीसगावकर खरोखर मन भरून येतं. 2018 नंतर आपण या मेळाव्याचे आयोजन करतोय. खूप मोठा मेळावा होतोय आणि याला एक राजकीय स्वरूप आपण देतोय. आयोजकांचे मी मनपूर्वक प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि आपल्या समाजाला सगळ्याच क्षेत्रामध्ये वाव आहे कामाचं, पण राजकीय क्षेत्रात नसल्यामुळे तो मिळायला पाहिजे अशी मी अशा वेळ व्यक्त करतो आणि थांबतो. चित्रफित नंबर 3. आणि समाजाची लोक भेटली. 2-3 वर्षापूर्वी त्यांचा असाच एक मेळावा झाला, त्यांना बरीच आश्वासन मिळाली, तर त्या बिचाऱ्यांना काही एकदा झाल्यानंतर परत काय मिळालं नाही. मी लाड शाखीय वाणी समाजाला एवढीच विनंती करेन की तुम्ही छोटे छोटे उद्योग करता, व्यापार करता, कष्टानं पैसे मिळवता, स्वतःच्या पायावर उभा राहता, पण या सरकारनं तुम्हाला न्याय दिलेला आहे. आता न्याय द्यायची त्यांची टाइम संपली, पण आता ते शेवटचे 5 मिनिटं चालू आहेत. आता नवीन काही लिहू शकणार नाही. त्यामुळं लाड शाखीय वाणी समाजाला मी विश्वास देतो, तुमच्या या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. तुमचं उद्या होणारं जे या ठिकाणी मोठी सभा आहे त्यात सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तांतर झाल्यानंतर तुमच्या मागे उभा राहण्याचं काम करेल. खरं म्हणजे धन्यवाद. आपल्यामध्ये उपस्थित असलेले प्रशांतजी कोतकर ज्यांचं सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे, मी आदरणीय प्रशांतजी कोतकर यांना विनंती करतो की आपण आपलं 5 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. प्रशांतजी कोतकर. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. आपला स्लोगन आठवतं ना महाधिवेशनाचा? एकच ध्यास, एकच ध्यास. वाणी समाजाचा आवाज ऐकू आला पाहिजे वरपर्यंत. एकच ध्यास. धन्यवाद. आजच्या या महामेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित या चाळीसगाव समाजाचे अध्यक्ष आदरणीय शरदांना मोरणकर,
महाअधिवेशनाचे अध्यक्ष कैलास बापू वाणी, ज्यांनी आदिवासी भागात काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, असे आपले सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत वाणी, कानाकोपऱ्यातून आलेले माझे तमाम लाडशाकीय वाणी बंधू आणि भगिनींनो, आजचा हा विराट समुदाय बघून मला नक्कीच खात्री आहे की प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनामध्ये एक धडकी भरली असेल की वाणी समाजाची ताकद काय ती आज आपल्याला समोर दिसते। आज हा राजकीय मेळावा आहे, पण हे का नाही, छोट्या छोट्या समाजांना सुद्धा राजकीय आश्रय मिळालेला आहे, राजकीय अस्तित्व मिळालेलं आहे, पण आजही वाणी समाज का वंचित आहे याचं कारण आपल्याला बदल घडवला पाहिजे। आज पूर्वी आपला समाज हा फक्त व्यापारापुरती मर्यादित होता, किराणा दुकानापर्यंत, पण आज जर आपण बघितलं तर शासकीय सेवेपासून तर प्रत्येक उच्च दर्जाच्या व्यापारामध्ये आपला सहभाग आहे। आम्ही ज्यावेळेस तिकीट मागतो, आम्ही ज्यावेळेस एखाद्या पक्षाकडे विनंती करतो की आमच्या माणसाला तिकीट मिळालं पाहिजे, तर ते हे गृहीत करतात। काही लोक तर मिश्किलपणे आपल्याला सांगतात की अहो समाजावर राजकारण होत नाही। साहेब, सत्य आहे, समाजावर राजकारण होत नाही, पण आम्ही वाणी म्हणून तिकीट मागत नाही, तर वाणी समाज द्या। अरे पण वाणी हा असा समाज आहे जो प्रत्येक क्षेत्रात आहे। तुम्ही जर नीट बघितलं, MPSC एक्झाम देऊन आज शासकीय सेवेमध्ये आहे, मग तरी सुद्धा तुम्ही आमचा का विचार करत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, आता ही वेळ आहे, अभी नाही तो फिर कभी नाही, की तुम्हाला अजून वेळ आहे। आणि आम्हाला शब्द देऊन तुम्ही सांगतात की आता यावेळी थांबा, पुढच्या विचार करू। अहो किती वेळ थांबायचं, आता ती वेळ संपलेली आहे। आणि तुम्हाला एकच सांगतो, मी वरच्या सर्व राजकीय पक्षांना सांगतो की आम्ही संधीचं सोनं करणारी लोक आहोत। तुम्ही जर संधी दिली नाही तर आम्ही संधी खेचून आणू, पण यावेळेस आम्ही थांबणार नाही। मी जाता जाता एकच सांगेल की जे लोक ज्यांना अजूनही काही असं वाटत असेल की आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही मतदान करणारच, जसं आता एका वक्त्याने सांगितलं की आम्ही निवडू शकत नाही, तर नक्की पाडू शकतो, पण मी आज आपल्या सर्व नेत्यांना आश्वासित करतो, कैलास बापू आम्ही पडणार नाही, आम्ही निवडूनच येणार, कुठून उमेदवार कुठेही द्या। आणि त्या लोकांना एकच सांगतो की आज जितने भी चाहे आप हंसी उड़ा लो, मगर हम तुम्हें एक रोता हुआ कल छोड़ जाएंगे, शीशा है हम जो टूट कर भी खनक छोड़ जाएंगे। आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, तेव्हा धन्यवाद। धन्यवाद। च्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही सभा कुठल्या पक्षाने नाही, कुठल्या नेत्याने नाही, किंवा कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, ही वाणी समाजाच्या एकत्रीकरणाची सभा आहे, महामेळावा आहे, हे आपण लक्षात घ्या। कारण की वाणी समाज हा लक्ष्मीपुत्र आहे, सरस्वती पुत्र आहे। आम्हाला कुठल्या नेत्याची आवश्यकता नाही की तो देईल आणि मग आम्ही करू। हा समाज तेवढा सक्षम आहे, या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। यानंतर राजकारणाबरोबर समाजकारण हेही तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की वैवाहिक जीवनाच्या समस्या हाही एक महत्त्वाचा वाणी समाजाच्या दृष्टिकोनातून विषय आहे। मी डोंबिवली येथील किरणजी पिंगळे यांना विनंती करतो की आपण थोडक्यात या विषयावर काय तोडगा आहे आपल्या मनोगतातून व्यक्त करावा। आदरणीय किरणजी पिंगळे। यानंतर एक मोटिवेशन स्पीच होईल आदरणीय किरणजी पिंगळे नंतर। आदरणीय व्यासपीठ आणि सर्व लाडशाके वाणी समाज मंडळाच्या महामेळाव्याकरता जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, खरोखर म्हणजे सर्वांनी कौतुक केलं की मी सुद्धा तेच कौतुक करतो की बा महामेळावा आणि फक्त एक आठवड्याच्या शॉर्ट पिरियडमध्ये हा आपला मेळावा आयोजित केला, त्याबद्दल
मंडळाच्या 40व्या मंडळाच्या मी खरोखर आभार मानतो आणि परत एकदा त्यांचं टाळ्यांनी स्वागत करावं असं सांगतो. मला जरा एक मध्ये वेगळ्या विषयावर बोलायला सांगितलं, मी तो विषय जास्त बोलणार नाही. त्याला धरूनच किंवा आपली जी मंडळी आहे तर ही पदवीधर मंडळी आहे. पदवीधर मंडळींनी आपलं पदवीधर मतदान जे आहे, पदवीधराचं जे मतदान करायचं असतं त्याची नोंदणी करून घ्यावी. ही मी आवर्जून आजच्या मेळाव्याच्या मार्फत तुम्हाला सांगतो की पदवीधर मतदान हा त्यातूनही एक आपला आमदार निवडला जातो आणि आपली सर्व मंडळी ही सुशिक्षित आहे. त्यांचे मुलं मुली जावाई वगैरे मध्ये मला वेगळा विषय सांगितला की आपल्या समाजामध्ये ज्या काही विविध समस्या निर्माण होतात, अनायशा सर्व आपले समाजाचे कार्यकर्ता आहेत, पण मी ते भाजपचा कार्यकर्ता म्हणून नाही तर मी एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून इकडे उभा आहे. तर समाजामध्ये आपण ज्यावेळेस उमेदवार म्हणून असतो त्यावेळेस पदवीधर मुलीची अपेक्षा करतात आणि घरी तू सुखी राहा, ही भावना जर तुम्ही ठेवली तर आपल्या मुला मुलींचे संसार सुखी होतील. तर मंडळी आहे तर प्रत्येक ठिकाणी आम्ही पण, ही माझी सर्व माता भगिनींना हात जोडून नम्र विनंती आहे. आणि हे जे मोबाईल आहे तर हे पण याच्यातून आपल्या टेक्नॉलॉजीने बरेचसे मुलं मुली, अगदी आता तुमची 40 गावची स्वीटी पाटील केवढी मोठी नासापर्यंत पोहोचली, अविनाश शिरोडे, तर अशा या टेक्नॉलॉजीचा चांगल्या कार्यासाठी उपयोग करावा आणि आपल्या मुला मुलींचा जो संसार आहे तो सुखी ठेवण्यासाठी मी पुनश्च ते माता भगिनींना आणि सर्व जे काही तरुण पण जमले असतील, कारण काय पॅकेज आता मूल्याला काय पॅकेट आहे, मुली मिळत नाही. भरपूर तुम्ही आता इथे मुला मुलींचे पालक बसलेले आहे, पण आणि मुलीवाल्यांच्या अपेक्षा ज्या आहेत की बा माझ्या मुलीला मुंबई पुण्यातलाच उमेदवार मिळावा अशा अपेक्षा असतात. पण आता बघा तुम्ही इथे 40 गावकर आहात, नाशिक धुळे जळगावची सर्व मंडळी आहे, सर्वांचा संसार सुखाने चालू आहे. मुंबई पुण्याला काय एवढं सोनं लागलेलं नाही, जरी मी पण मुंबईचाच आहे तरी की कुठलाही आपल्या समाजाला आपलं राजकीय प्रतिनिधित्व हे मिळायलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही. आणि खरोखर म्हणजे आपल्याला विधानसभा आणि विधान परिषद या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला प्रतिनिधित्व मिळावं आणि त्याकरता मी म्हणजे आपले विधान दर्शवावा आणि प्रत्येक आणि कुठल्याही पक्षातर्फे आपल्या समाजाची व्यक्ती उभी राहिली तर आपण सर्वांनी तन मन धन अर्पण करून आपलं ज्या विभागात आपला उमेदवार उभा असेल तिथे जावं आणि त्यांच्या पाठीमागे. या ठिकाणी सरांनी 2 नावांची घोषणा केली, परंतु अनेक असे मान्यवर आहेत की जे इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी पण एकदा जोरात टाळ्या वाजूया, कारण वेळ काळ आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतले जात असतात. यानंतर नाशिकहून खास आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या सौभाग्यवती रेखाताई कोतकर यांना विनंती करतो. मी समाजाचा, समाज माझा, मी समाजाचा, तुमच्याकडून आवाज पाहिजे, मी समाजाचा, मी समाजाचा, यालाच म्हणायचंय वज्रमुठ. आणि आपल्याला जे हवं आहे साध्य करायचंय ते म्हणजे पुण्याचं महाअधिवेशन आणि आजचा हा 40 गावचा महामेळावा. साधा मेळावा नाही, हा महामेळावा आहे. तर महामेळावा आणि महाअधिवेशन याचं समीकरण म्हणजेच वज्रमुठ. ही वज्रमुठ अशी नव्हे तर अशी झाली पाहिजे. आपल्याला वज्रमुठ म्हणजे काय आधी ते समजून घ्यायचं आहे. संघटीकरण म्हणजे काय की मी तू किंवा 4 मैत्रिणी किंवा 4 मित्र म्हणजे संघटीकरण नव्हे. अख्खा लाडशाखी वाणी समाज जेव्हा एकत्र येऊन आवाज करेल मी समाजाचा, समाज माझा, माझ्या समाजाचा माणूस जर वर जाणार असेल तर तो कुठल्याही पक्षातून जाऊ दे, त्याला साथ देणं आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. आणि यासाठीच आजचा हा मेळावा आहे. यासाठी मी 40 गावकरांचं मनापासून कौतुक करते, कारण या आधी एक फक्त तुम्ही आवर्जून जा. मग मी मेसेज चेक केला तर आलेला होता मेसेज. जाताना खूप आनंद झाला, गेल्यानंतर बघितलं की समाज काय आहे, म्हणजे कोण कुठल्या पक्षातून लढतं हे माहीत नाही, कारण मी अजून माझा तो पिंड नाही असं मी गृहीत धरते. परंतु तिथे शिकायला मिळालं की अनेक आपले कार्यकर्ते आहेत, अनेक आपले नगरसेविका आहेत, अनेक आपले ग्रामसेवक आहेत आणि हा ग्रामसेवक नगरसेविकांचा एक ग्रुप पण मी केलेला आहे सटाण्यातल्या मागच्या वर्षाच्या वधूवर मेळाव्यासाठी. म्हणून खूप शिकायला मिळते आणि मी शिकते आहे
त्यातनं. तर त्या दिवशी मला म्हणजे एक खंत वाटली की आज जर इथे जास्त महिला मीटिंगमध्ये पण उपस्थित असत्या तर काण्याकोपऱ्यात नाशिकमध्ये 11 विभागीय महिला मंडळ आहे, 11च्या 11 अध्यक्षा त्या मीटिंगला असत्या तर कमीत कमी आमचं पण. आणि वेळेचा फार अभाव झाला आहे आपल्या नियोजनाला, कारण चाळीसगावकरांना कमी वेळ मिळाला आहे आणि कमी वेळात आज हा महामेळावा त्यांनी आयोजित केला त्याबद्दल त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद. आणि आत्ताच आपली अर्पिता कोतकर इतकं म्हणजे छोटीशी माझ्यासाठी ती चिमुकलीच आहे, कारण मुलगी केव्हा होते जेव्हा सासरी जाते तेव्हा. आज त्या चिमुकलीने तिच्या शब्दसुमनांनी जे आपलं कौतुक केलं आणि स्वतः चाळीसगावकरांचं कौतुक केलं. अशा अनेक तरुणी अनेक तरुण पुढे यावे, कारण पुढचं राजकीय क्षेत्र त्यांना बघायचं आहे. आपण थांबायचं आहे कारण आपलं झालं आहे, आपण करून चुकलो, आपण जे होतं ते सहन केलं. आता त्यांना पुढे जगायचं आहे कारण प्रत्येकजण बाहेरगावी गेला आहे, त्यांना समाजाची ओळख झाली पाहिजे. म्हणून आजचा हा मेळावा तरुण युवकांसाठी तरुण युवतींसाठी. आणि एक छोटासा संदेश देते मी पण. आता दादांनी बरंच काही सांगितलं विवाह विषयावर, तर मी एकच वाक्य सांगेन प्रत्येक मातेला प्रत्येक माझ्या ताईला की मुलगी सासरी गेल्यावर तिची मैत्रीण बनू नका, तिची आईच राहा, तिला तिच्या सासूशी मैत्री करू द्या. कारण तुम्ही व्हिडिओ कॉल करता, तुम्ही फोन करता तेव्हा ती तुमच्याशी एकरूप होते, मैत्रीच्या भाषेत बोलते आणि ती घरामध्ये डिस्टर्ब होते. तर कृपया करून 1 महिना व्हिडिओ कॉल करू नका, फोन करू नका, निरोप जरूर घ्या पण व्हिडिओ कॉल आणि फोन करू नका. तिला तिच्या सासूची मैत्रीण बनवू द्या आणि तिच्या संसारात रममाण होऊ द्या. कारण खूप खेद वाटतो, अक्षरशः 2-2 महिन्यामध्ये मुली परत येत आहे, घटस्फोट होत आहे. खूप खेदाची गोष्ट आहे, वाईट वाटतं हे बोलू नये ह्या व्यासपीठावर, परंतु वाईट वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी माझ्या प्रत्येक मैत्रीण म्हणेल, मैत्रिणीला सखीला माझ्या ताईला विनंती असेल, मुलगी सासरी गेली दिल्या घरी सुखी राहा बाळा, एवढंच मी सांगू इच्छित आहे. आणि जिथे तरुण तरुणी असतील त्यांनी नक्की विवाह सांस्कृतिक ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. छोटंसं आव्हान मी करते. आणि जाता जाता नाशिककरांचं मी म्हणजे आज नाशिकमध्ये इथे जास्त उमेदवार जास्त प्रतिनिधी उपस्थित आहेत कारण नाशिक ही समाजाची राजधानी म्हटली गेली आहे. म्हणून नाशिककर आणि चाळीसगावकर यांनी सगळे जमलेल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि माझं भाषण थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती असेल, सामाजिक याच्यावर बरंच मार्गदर्शन झालं आहे. आपला मेळाव्याचा जो हेतू आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजूया. त्याआधी भावेशजींसाठी मी असं म्हणेल, अभी जिंदा है हौसला, अभी जिंदा है हौसला, उड़ान बाकी है. ये हवाओं का सिलसिला है, ये हवाओं का सिलसिला है, तूफान बाकी है, तूफान बाकी है. ये मुश्किलें अभी तो चलना सीखा है, ये मुश्किलें अभी तो चलना सीखा है, छलांग बाकी है, छलांग बाकी है, असली मुकाम बाकी आहे. भावेशजी कोठावदे, एकदा जोरात टाळ्या. बापूसाहेब इथे कागद आहे, थोडक्यात बोला. कोणाला बरं वाटावं म्हणून मी बोलणार नाहीये, पण या समाजाला खरं वाटावं म्हणून बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. खऱ्या अर्थानं 2500 वर्षांअगोदर ज्यांनी या जगाला धम्म दिला, सब पापस्या कर्णम कुसफलस्य उपसंपदा सच्चित परियोदपन एत बुद्धानुशासन, ही अहिंसेची शिकवण यांनी या जगाला दिली. ते सर्वोत्तम आदर्श भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध ज्या माचेच्या कुशीमधून हे स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब ज्यांनी आम्हाला जगायला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि मरावं कसं हे ज्यांनी शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज. संत कबीर असं सांगतात, जे संत कबीरांनी त्यांच्या दोह्यातून म्हटलं आहे ते आज या मंचाला तंतोतंत लागू आहे. शब्दाचं महत्व संत कबीर सांगतात की शब्द संभल कर बोलिए जनाब, शक्तो हाथ ना पाव, के शब्द संभल कर बोलिए जनाब, शब्द को हाथ ना पाव, एक शब्द दवा करे तो दूजा करे घाव. हे संत कबीरांनी सांगितलं. या महाराष्ट्रामध्ये इसवी सन 1600च्या कालखंडामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली ते संत नामदेव महाराज. गाडू भडवे रंग चढवे मर्दो के बेहाल म्हणत खऱ्या अर्थानं प्रबोधन आज ठिकाणी आमच्या संतांनी केलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. या सर्व महापुरुषांची मी नावं घेतली. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी विचारवंतांनी साधू संतांनी आणि या मातीसाठी बलिदान देणार शेजानी बसल्या जागी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रथमतः त्यांना मानवंदना घेऊयात. मी तुम्हाला सांगतो, आम्ही राजकारणात काम करतो, यापैकी बरेच जण ओळखतात पण जे नाही ओळखत त्यांच्यासाठी सांगतो. माझं नाव भावेश मुकुंद कोठावदे आहे. इथे शहराच्या बाजूला आमची ग्रामपंचायत आहे टाकळी प्रचा, तिथे मी सदस्य म्हणून कार्यरत आहे.
आमच्याच पॅनलचा सरपंच आहे आणि माझ्याकडे सध्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशावर सचिव म्हणून जबाबदारी आहे. ही ओळख सांगायचं कारण असं की मला मागून सूचना आली होती की तुझं वय सांग. खरं तर जेवढं माझं वय आहे तेवढे या मंचावर बसलेल्या लोकांचा राजकारणाचा अनुभव आहे ही सत्यता डोळ्यासमोर ठेवून मी या ठिकाणी एवढंच सांगणार. या मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर, खरं तर मी सुरुवातीला उठलो जसं आपण सांगितलं की 2018ला महाअधिवेशन या ठिकाणी पुण्याला झालं. माझं त्यावेळी वय असेल कदाचित 16, 17, 18. त्या अधिवेशनाला मी या ठिकाणी हेमंत शिरोडे आम्ही सगळेजण लक्झरीने आलो होतो. आपण केलेलं उत्तम नियोजनाचं सर्वांनी कौतुक केलं. आम्हाला पण बरं वाटलं. आम्ही पण त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला. अनेक ठराव आपण केलेत. पण समाजात वास्तविकता अशी आहे त्या ठरावांचं पुढे झालं काय हे प्रश्नचिन्ह आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मी सांगतोय मी बरं बोलायला उभा नाही, खरं बोलायला उभा आहे. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, दुसरे विशेष नाही व्यवहार बोलतो मी. तुम्हाला काय वाटतं या कार्यक्रमात सगळ्यांनी असं साथ दिली आणि चाललंय व एकदम गोडगुलाबीन झालं नाही? अनेकांनी अरे बेईमान झालेत काही लोक या कार्यक्रमासाठी. बेईमान झालेला एक नाग ठेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. अनेक लोकांनी सावध भूमिका घेतली. आम्हाला पण त्रास होतो. आम्हाला पण स्थानिक राजकारणात प्रचंड काही गोष्टी आहेत. पण तुम्हाला सांगतो आम्ही राजकारणात काम करत असताना अनेक लोक भेटतात. अण्णा अनेक लोक भेटतात. पत्रकार बांधव माझे काही मित्र आहेत. अनेक वेळा अनेक लोक एक गोष्ट मला सातत्याने सांगतात की भावेश तू चुकून वाणी समाजात जन्माला आलेला आहे. काय सांगतात की भावेश तू चुकून वाणी समाजात जन्माला आले आहे. तू दुसऱ्या कुठल्या समाजात जन्माला आलेला असता तर आज खूप मोठ्या पदावर राहिला असता. त्या गोष्टीवर मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधी कुठे बोललो नाही. पण आज ही वेळ येऊन ठेपली आहे. अरे कोणत्या समाजात जन्माला आलो हे माझ्या जरी हातात नसलं ना, पण ज्या समाजात मी जन्माला आलेलो आहे तुम्हाला जबाबदारीने सांगतो एक दिवस दिल्लीच्या तख्तासमोर या समाजाच्या माध्यमातून हे युवा चेहरे एक दिवस मुद्रा घालायला भाग काढतील. हे या ठिकाणी ही ताकद आमच्या समाजाची आहे. आपण सगळ्यांनी एकदा उठाव केला. अरे विधानसभेत प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. विधानसभाच्या बाबतीत बोलताना मी एकच सांगेल, जो तो ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने स्थानिक विधानसभेमध्ये निवडून येईल तुम्ही लढवा, पक्ष देईल ते तिकीट घ्या. आता जयंत पाटील साहेबांची क्लिप दाखवली. जर त्यांनी सांगितलं की आमचं शासन आलं आम्ही मदत करू, त्यांना पण विनंती करा की पारोळा एरंडोल मतदारसंघाचं तिकीट गोविंदबाबा शिरोळे यांना द्या. त्यांना पण विनंती करा. अरे जो देईल त्याचा घ्या. समाजासाठी एकत्र व्हा. पण हे सगळं करत असताना आमच्या स्थानिक माणसांना, आमच्या समाज बांधवांना, व्यापारी बांधवांना अडचणीत आणून, गोत्यात आणून कुठलाही कार्यक्रम कोणी करू नका ही माझी या ठिकाणी माफक अपेक्षा एवढी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं एक सहज गोष्ट शक्य आहे असं काही लोकप्रतिनिधींच्या तोंडून निघालं ती म्हणजे कैलास बापू या ठिकाणी आपण सगळेजण वर्षा बंगल्यावरती बैठकीला गेले आणि या माध्यमातून काही निरोप पण आलेत की लवकरच वाणी समाजाला विधान परिषदेत संधी मिळण्याची शक्यता दाट तयार झालेली आहे. आम्ही कालच्या दिवशी अनेक जण मंचावर पण ती माणसं उपस्थित आहेत. आम्ही आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्या आमदार साहेबांच्या घरी गेलो होतो. त्यांनी प्रामाणिक एक भावना मांडली आणि थोड्या वेळापूर्वी संदेश भाऊ आम्हाला सगळ्यांना फोनवरून पण सांगितलं की माझी आज देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा झाली, गिरीश महाजन साहेबांशी चर्चा झाली. त्यांनी एक गोष्ट यातील मार्गी लागू शकते ती म्हणजे 16 कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ आणि ते आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू असे या ठिकाणी फोनवर सांगितलं. तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतायत, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह मांडताय. अरे ज्या दिवशी आमच्या समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळेल 25, 50, 100 कोटीचं बजेट या महामंडळासाठी असेल, अरे कोणाच्या भिकेची गरज नाही. त्या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या समाजाची तरुण पोरं नाशिक, पुणे, मुंबईमध्ये शिकतील एवढाच प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करा. आता जाताना येणार सगळेजण आपली भूमिका मांडून जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही काय घेऊन जायचंय? खर तर तुमच्यासारखाच मी एक साधारण कार्यकर्ता, साधारण कुटुंबातून आलेला कार्यकर्ता. जसे उत्तर कार्य, लग्न, विविध कार्यक्रम जेवताना खुर्चीच्या मागे जसे उभे राहतात ना, तसं एकदा समाजासाठी काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभे राहा ही आज भाग्य आहे.
पोरांना ए गप्पस तुझं काम नाही ते. अरे काय आम्ही सांगतो अथरून पाहून पाय पसरा. अरे अंथरून मोठं घ्या ना, पसरवू द्या पाय पोरांना, येऊ द्या समाजाच्या पुढं, राहा त्यांच्या मागे उभं, करू द्या ना त्यांना प्रयत्न. मी सांगतो विधानसभा विधान परिषद जरूर मिळवा, महामंडळ मिळवा, पण इथून एक गोष्ट घेऊन जा, जिथं 5 नगरसेवक असतील तिथं 10 तयार करा, जिथं 5 ग्रामपंचायत सदस्य असतील तिथं 10 तयार करा. अरे अख्ख्या जगभरात अख्ख्या राज्यामध्ये वाणी समाजाची दखल घेतली जाईल. हे सर्व समाजांना सोबत घेऊन करा, हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. खरंतर आपला समाज अल्पसंख्याक असा म्हटला जातो, त्यामुळे इतर समाजामध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल, अरे गणपतीचं मंडळ असेल ना तिथं पण आपलं पोरगं उभं करा अध्यक्ष म्हणून. अरे गल्लीमध्ये आपल्या पोराला पुढे करा आणि गल्लीतल्या पोराला एवढंच सांगा, इतर समाजाच्या सगळ्या लोकांची कामं कर, त्यांच्यासाठी रात्रंदिवस जग. ज्या दिवशी लोकांच्या मनामध्ये, इतर समाजाच्या लोकांच्या मनामध्ये वाणी समाजाबद्दल आपुलकीची भावना तयार होईल, त्या दिवस 1-2 नाही तर 10-20 आमदार विधानसभेमध्ये आपलं नेतृत्व करायला तयार राहतील, एवढीच भावना मी व्यक्त करतो. खरंतर या ठिकाणी कवी दुष्यंत कुमार यांचा आपण एक शेर म्हणला कि हो गई पीर पर्वत सी अब तो पिघलनी चाहिए, इस हिमालय से भी तो कई गंगा निकलनी चाहिए, तेरे सीने में नहीं मेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं. हा जो एवढा पसार आहे ना 8 दिवसात उभा केलेला या सगळ्या टीमने, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है कि ये तस्वीर बदलनी चाहिए, ये तस्वीर बदलनी चाहिए. धन्यवाद. आपण बोलायची संधी दिली, त्यामुळे काही चुकलं असेल तर माफक अपेक्षा. खरं तर आम्ही अशी लोक आहोत, स्वाभिमानी आहोत. लाख लोक घाबरत असतील कोणाला, आम्ही चांगल्याच्या बापाची माफी मागत नाही, पण चुकलं असेल तर घरचा कार्यक्रम आहे, माफ करा एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साठी जोरात टाळ्या वाजूया. मला असं वाटतं कोणतं मोटिवेशनलची गरज आहे, प्रत्येकाच्या नसानसामध्ये जागृत त्याचं काम भावेश भाऊने आपल्या मनोगतातून व्यक्त केलंय. मला असं वाटतं त्यांच्यासाठी एकदा जो ठान ली है मंजिल, एकदा भावेशसाठी सगळ्यांनी उभं राहून जोरात टाळ्या वाजूया. हे होईना बात. भावेश भाऊ पुढे आपण एक बुके देऊन सत्कार करावा. ही नम्रते अखिल महाराष्ट्र वाणी समाजाचे अध्यक्ष कैलास बापू एक बुके देऊन या ठिकाणी सत्कार करत आहे. एकदा जोरात टाळ्या वाजूया. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. भावेश दादा, भावेश दादांच्या बाबतीत असं म्हणावं लागेल, आपण सगळ्यांनी बसवून घ्यायचं. मूर्ती छोटी आहे पण कीर्ती मोठी आहे. मूर्ती छोटी आहे पण कीर्ती. येत आहेत ललवाणी साहेब. ललवाणी साहेबांना विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं मोटिवेशनल या ठिकाणी द्यावं. अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती असेल, आज रविवार आहे आणि खास आपण आपल्यासाठी एकत्र जमलो आहोत, त्यामुळे कोणी काही गडबड करू नये, विनंती. आयोजकांचं मानावं तेवढा आभार कमी आहे. एवढ्या हाय टेम्पोनं करून मला बोलवलंय आणि माझं स्पीच खूप सायलेंट असणार आहे. जसं भावेश दादा म्हणला, बरं वाटण्यासाठी नाही पण खरं वाटण्यासाठी मोल आहे. त्याचा सूर पकडून मी तुम्हाला सांगतो, मी देखील बरं वाटण्यासाठी नाहीत पण खरं बोलण्यासाठी मी नक्की बोलेन. 16 कुलस्वामींना स्मरून अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना स्मरून 16 कुलस्वामिनींच्या आशीर्वादानं पूर्वीचा समृद्ध असलेला वाणी समाज आपल्या उपस्थित मंचावर असलेले सर्व महामुनी, सर्व विचारसरणी या समाज मंचावर उपस्थित आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत असलेला हा महामेळावा, या महामेळाव्याला मला ज्यांनी संधी दिली असे कैलास बापू वाणी साहेब यांचाही मी आभारी आहे. आणि माझे जे पुढचे 2 शब्द, मला जो अल्पावधीत जो टाईम मिळाला आहे त्याच्यामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मी कुठलंही भाषण देणार नाही आहे, कारण हा कुठलाही राजकीय कार्यक्रम तसा नाही आहे.
हा पूर्णपणे एक सामाजिक कार्यक्रम आहे, समाजाची पीडा आहे, हे जी की आपण समृद्ध आहोत. पण माझा इथं आक्षेप आहे, जर ह्या सिस्टमने आपल्याकडे एक नैतिक जबाबदारी दिलेली आहे की आपण वाणी आहोत, वाणी म्हणजे आपल्याकडे व्यापार दिलेला आहे, वाणिज्य दिलेलं आहे, त्या नैतिक जबाबदारीला स्मरून जर आपण व्यापाराचा विषय घेतला तर मला केवळ एक माझा प्रश्न आहे समाज मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांना आणि श्रोत्यांना, मला खरं सांगा, छातीवरती हात ठेवा, गळ्याची शपथ घ्या आणि खरं सांगा की महाराष्ट्राच्या टॉप 10 मध्ये वाणी समाजातला कुठलाही एखादा व्यावसायिक आहे का? हॅलो, कदाचित उत्तर तुमचं मान डोलावलं तर तुम्ही नाहीये. परत एक दुसरा सूर लावला होता सगळ्या समाज मंचावरील मान्यवरांनी, अगोदरच्या श्रोत्यांनी, की आपण समृद्ध आहोत, आपल्या मुलांनी खूप मोठ्या हाईट गाठलेल्या आहेत, सक्सेस मिळवलेला आहे. माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, जर आपण समृद्ध आहोत, आपण सगळ्या सक्सेसच्या हाईट गाठलेल्या आहेत, तर माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, आपल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यामध्ये आपल्या लोकसंख्येच्या गुणोत्तर प्रमाणाप्रमाणे, सक्सेस रेशो प्रमाणे आपले किती पदाधिकारी आहेत? नीट ऐका, एखादं अपवादात्मक उदाहरण तुम्हाला सापडेल, पण जो आपली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या आधाराप्रमाणे जर विचार केला, त्याच्या रेशोप्रमाणे जर विचार केला, तर आपले किती उच्च पदस्थ अधिकारी आहेत? मी संवाद करतोय तुमच्याशी, मला सांगा, जर आपण समृद्ध आहोत, आपण सक्सेस आहोत, आपल्याला नियतीने आणि आपल्या कुलस्वामीच्या आशीर्वादाने आपलं बरं चाललेलं आहे, नक्कीच बरं चाललेलं आहे. पण माझा तुम्हाला तिसरा प्रश्न आहे, जर आपण समृद्ध आहोत तर कला क्षेत्रामध्ये, गायकीच्या क्षेत्रामध्ये, स्किल डेव्हलपमेंटमध्ये, अशा अनेक उत्तुंग व्हर्सटाईल क्षेत्रामध्ये वाणी समाजाचे आणि त्यातली त्यात लाड साखे वाणी समाजाचे किती लोक आहेत? मला छाती ठोकून सांगा. 1 2 3 नथिंग, 0. मग कसल्या समृद्धीचे तुम्ही गाणे गाताय? कोणती समृद्धी? अरे 2 टाइम खाणं तर आता एकनाथ शिंदे पण देत आहेत सगळ्याला, मोदी साहेब पण देत आहेत, आणि अगोदरच्या सरकारने पण 2 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गव्हाणी तुम्हाला दिलेले. मग ही समृद्धी? मला टेम्पो केवळ यामुळे वाढवावा लागतोय कारण माझ्या अगोदरच्या श्रोत्यांनी तुम्हाला आता ही वक्त्यांनी जी सवय लावलेली आहे की आता हाय टेम्पो मध्ये बोलायचंय, म्हणून मला माझी सुरुवात तशी करावी लागली. माझा तुम्हाला पुढचा प्रश्न आहे, जर या तिन्ही प्रश्नाची उत्तरं जर नाही असतील तर मग तुम्ही कोणत्या समृद्धीचे, कोणत्या सक्सेसचे गवगवे गाताय? काळ बदललाय, संस्कृती बदलली मित्रांनो. येणारा काळ नुसती रात्र नाही, हा दिवस सुद्धा वैराचा ठरत चाललेला आहे. ज्यांच्या हातामध्ये पूर्वापार पासून मसल, मनी आणि पॉवर आहे, अशा लोकांना देखील राजकारणाचे डोहाळे लागलेले आहेत. त्यांना देखील कमतरता वाटते की अजूनही आपण राजकारणामध्ये, सत्तेमध्ये असावं का? हॅलो, अनेक वर्षापासून ज्यांनी सत्ता गाजवल्या त्या समाजांना देखील आज असं वाटतंय, इन्सिक्युअर फील होतंय. त्यांना देखील असं वाटतंय की आपणही राजकारणात आपली मक्तेदारी कायम असावी. असं का वाटतंय त्यांना? का इन्सिक्युअर फील होतं वर्षानुवर्षाची सत्ता गाजवलेली असताना देखील? आणि तुम्ही काही नसताना देखील तुम्ही स्वतःला म्हणता की आम्ही समृद्ध आहोत. कशाने तुम्ही समृद्ध आहात? तुम्ही टॉप 10 मध्ये नाही आहात, तुम्ही वाणी आहात. वाण्याचा व देखील तुमच्या टॉप 10 मध्ये नाहीये. तुमचे उच्च पदाधिकारी नाहीयेत. कला क्षेत्रात तुमचा कुठला सलमान बनलेला नाहीये, ना कुठली लता मंगेशकर बनली. कोणत्या सक्सेसचे गवगवे गातात तुम्ही? भ्रमातून बाहेर निघा मित्रांनो. मी तुम्हाला ब्लेम करायला नाही आलेलो, क्रिटिक करायला नाही आलो. अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी गेल्या 2 दिवसात म्हणजे काल कैलास बापू वाणी साहेबाच्या मी ऑफिसला बसलेलो होतो. मी त्यांना खूप मानतो कारण त्यांचं जे पुण्यातलं काम आहे, महाराष्ट्रातलं जे विविध भागात त्यांचं जे सामाजिक काम आहे, इव्हन माझ्या काही पेशंटला त्यांनी देखील मदत केलेली आहे. मी त्यांच्या ऑफिसला बसलेलो असताना की ते म्हणले की मला असा एक कार्यक्रम आहे, मला जायचं आहे. मी बापूंना विचारलं की बापू तुमचं तर सगळं सदन आहे, तुम्ही बिल्डर आहात, तुमच्या विश्वासावरती आम्ही इथं मोकळा श्वास घेतोय, माझ्या पेशंटला फायदा होतोय, तुम्ही जी एक उदळह्याने आम्हाला जे मदत करता, मुक्तपणे जी फ्रीली मदत करता, एवढं सगळं सदन असताना तुम्हाला असं का वाटतं की आपण त्या सामाजिक कार्यक्रमाला जावं? बापू म्हणलं काळ खूप निराळा आहे, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही ह्या कार्यक्रमाला न जाणं मला असं वाटतं योग्य आहे. बापूंनी एक उसंत घेतली
माझे अजून एक मित्र आहेत बापूसाहेब कारंडे म्हणून, त्यांना बोलवलं. बापूंना विचारलं की डॉक्टर असं असं म्हणतात, मी काय करू? त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही बघताय सगळ्या नोटिसा येत आहेत, तुम्ही अशा कुठल्या तरी कॉन्ट्रोवर्शियल कार्यक्रमाला जाल, तुमच्यावरती काहीतरी गंडांतर येईल. बापूंनी पुन्हा एकदा पाणी पिलं आणि मला म्हणले मी आता वयाची 61 आहे. ज्या गावातून मी आलो, ज्या समाजातून मी आलो, ज्यावेळेस मी टीव्ही लावतो आज, त्यावेळेस टीव्हीला मला ज्या सर्रास बातम्या दिसतात त्या सगळ्या जातीपातीच्या बातम्या दिसतात. ज्याच्याकडे 18 पगड जातीचं 18 वर्षानुवर्षाचं पिढी जर त्यांच्याकडे वर्चस्व आहे, त्या बातम्या दिसत आहेत. आणि ते लोक आपल्या जातीला समृद्ध असून देखील मदत करतायत. डॉक्टर म्हणले मला झोप येत नाही. म्हणलं बापू नीट विचार करा. बापू म्हणले मी एकटा तर जाणार नाही, मी तुम्हाला घेऊन जाईल. मी म्हणलं बापू मला तरी अडचणीत आणू नका. बापूंचं पुढचं वाक्य होतं, नीट ऐका. बापू मी अतिशयोक्ती करत नाही ना, जे आहे ते सांगतोय ना. जर कुठं ह्याच्यात कुठं मिस असेल तर मला नक्की सांगा. बापूंनी सांगितलं की मी पहिला 3 वर्षापूर्वी एक प्रयत्न केला, थोडा थंड झालो. त्यांनी मान्य केलं, जे आतापर्यंत मी ऐकलं ते त्यांनी मान्य केलं. मी एवढं मोठं सगळं ते जे आम्ही लोकांनी सगळं उभा केलं, असाच जोशमध्ये होतो, पण ते कुठंतरी थंड झालं. तर मला आता असं वाटतं की मी 61 आलोय, अजून मला किती काळ मी पुढे जगणार आहे माहित नाही, पण जाता जाता मला माझं ऋण फेडून जायचंय. मला नक्की माझ्या समाजातला प्रत्येक मनुष्य मला राजकारणात नाही जाय, मला आतापर्यंत जे नाही मिळालं ते मला राजकारण्यांना द्यायचंय. पैसा माझ्याकडे समृद्ध आहे. मित्रांनो, ही बापूंची समृद्धी, ही कळकळ तळतळ मला लक्षात आली. मी म्हणलं बापू मला तुम्ही शॉर्ट नोटीस दिली, माझी 6 वाजता ओपीडी आहे, जबाबदारीचं काम आहे माझ्याकडं, कृपा करून तुम्ही 6ला 7ला निघू नका, मला थोडासा वेळ द्या, मी ओपीडी बघतो ना, आपण सकाळी पहाटे कितीला सांगा मी उठून यायला तयार आहे. बापूंनी तो प्लान सगळा कॅन्सल केला आणि मला म्हणले आपल्याला जायचंय. येताना देखील बापूंना मी 2 शब्दांनी हळूच बाजूला विचारलं, चहा पेताना, बापू बघा बरं का कॉन्ट्रोवर्शियल काही बोलू नका. तरी बापू म्हणले अरे डेअरिंग केली. आणि त्यांनी एक वाक्य वापरलं, डॉक्टर तुम्हीच सांगता म्हणले भीत्यापाटी ब्रह्मराक्षस. हॅलो. आणि अगोदरच्या वक्त्यांनी देखील सांगितलं की आम्ही भीत नाहीत आणि ते माफी मागतो. मित्रांनो, भीत्यापाटी ब्रह्मराक्षस आहे. तुम्ही वाणी आहात, तुम्ही व्यापारी आहात म्हणून तुम्ही भीत आहात, पण ज्या छताखाली तुम्ही बसलेला आहात तिथं तुमचं सगळं वाणिज्य विसरा, तुमचा व्यापार विसरा आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांवरती काय बीतणार एका मिनिटासाठी इमॅजिन करा. जर तुम्ही आज राजकारणात नाही आला तर तुम्ही उद्या तुमचा व्यापार देखील राहणार नाही, हे छाती ठोकून गॅरंटेड सांगतो. युवा नोवाल हरारीचं एक पुस्तक आहे, जे ज्यू ऑथर आहेत, सेपियन्स नावाचं पुस्तक आहे. आणि त्या सेपियन्स नावाच्या पुस्तकात युवा नोवाल हरारीने असं लिहिलेलं आहे की मनुष्याच्या, त्यांनी मानवाचा उत्क्रांत लिहिलेला आहे सगळं, आणि त्या उत्क्रांतामध्ये त्यांनी इव्होल्युशन मध्ये लिहिलेलं आहे की मानवाच्या पूर्वी 6 प्रजाती होत्या आणि त्या 6 प्रजातीपैकी एकच प्रजाती आज जिवंत आहे, ती म्हणजे तुम्ही आम्ही. आणि तुम्ही आम्ही जिवंत असण्याचं त्यांनी कारण दिलेलं आहे की ह्या प्रजातींनी वातावरणाशी, येणाऱ्या सगळ्या ज्या नॅचरल कॅलॅमिटी होत्या त्या कॅलॅमिटीशी, हवामानाशी जुळून घेतलं आणि ती प्रत्येक वातावरणाशी जुळून घेत 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 आज जिवंत आहे. मित्रांनो, त्या 5 प्रजाती संपल्या असं युवल नोआ हरारीचं म्हणणं आहे, ज्या प्रजातींनी येणाऱ्या वातावरणाशी आपले स्वतःला बदल घडवून घेतला नाही. मित्रांनो, जर तुम्ही येणाऱ्या ह्या वातावरणाशी जर तुम्ही स्वतःला बदलून घेणार नाहीत, जर तुम्ही येणाऱ्या संकटाशी जर तुम्ही 4 हात करणार नाहीत, तर तुम्ही उद्या 2 हाताने खायसाठी सुद्धा जिवंत राहणार नाहीत. तुमचं अस्तित्व आज धोक्यात आहे आणि आज आणि आत्ता धोक्यात आहे. मित्रांनो, तुम्हाला चॅलेंजेस माहिती आहेत समाजातले. मी जरी या समाजातून एवढा अभ्यासक नसलो तरी अनुभव आहेत, त्या अनुभवी लोकांना सगळ्यांना माहिती आहे की समाजातले प्रॉब्लेम्स काय आहेत. अनेक कित्येक प्रॉब्लेम असतील, तुमचे सोशल इकॉनॉमिकल भरपूर प्रॉब्लेम असतील. कुलस्वामिनी प्रसन्न होत्या, पूर्वापारपासून समृद्धी होते. मायग्रेट होत होत तुम्ही इथे आलात, तुमच्या बरोबर आम्ही आलो, आम्ही वाणी आहोत. ते मायग्रेशन करताना ज्या पूर्वजांनी त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी जी अनुकूल वातावरण आपल्यासाठी तयार केलंय, खेदाने सांगावं असं वाटतंय, मागच्या 25-30 वर्षात वाणी समाजाचा जो चढता ग्राफ होता तो पूर्णपणे स्टक झाला, तो थांबला. पैशानी समृद्धी नाही, इकॉनॉमीनी समृद्धी नाही, पोस्टनी समृद्धी नाही, राजकारणात तर बिलकुलच नाही. आणि आज घडीला जर तुम्ही राजकारणात नसाल तर तुम्ही कुठेच नाही, हा अलिखित नियम तयार झालेला आहे मित्रांनो. म्हणून परिवर्तन हा संसाराचा नियम आहे.
ह्या अनुषंगानं ह्या वाक्याचं स्मरण धरून तुम्ही राजकारणात जितकं समृद्धपणे तुम्हाला पुढे येता येईल, जसे भावेशसारखे जे तरुण आहेत, युवक आहेत, त्यांच्या पाठीशी जेवढं तुम्हाला उभा राहता येईल, सारख्यांच्या स्वप्नांना जेवढं तुम्हाला उजाळा देता येईल तेवढा तुम्ही द्यावा अशी विनंती करतो. आणि मला जे अल्पावधीत बोलण्याची जी संधी मिळाली त्याचा मी खूप खूप आभारी आहे. आयोजकांचा मी खूप आभारी आहे. चुकला असेल तर मला माफ करा. लाडशाकीय वाणी समाजाचा विजय असो. थँक्यू थँक्यू थँक्यू. एकदा ललवाणी साहेबांसाठी जोरात टाळ्या वाजवा. डॉक्टर ललवाणी यांचं मोटिवेशनल स्पीच असतं. मोटिवेशनल स्पीचसाठी आपण स्वतंत्र एकदा त्यांना बोलूया. इथे वेळेची मर्यादा आपण लक्षात घेऊया. सगळे येणाऱ्या वक्त्यांना माझी विनंती असेल की आपल्या सगळ्यांसाठी 5 मिनिटाचा वेळ, 5 मिनिटामध्ये आपण आपलं मनोगत, प्रसाद आणि शिरा याच्यामध्ये फरक असतो, प्रसादासारखं 5 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतर सुयश दादा मोरणकर यांना विनंती करतो की चित्रफित नंबर आपण 2 या ठिकाणी दाखवावं. चित्रफित दाखवेपर्यंत एक सूचना आहे. कुलस्वामिनी पदयात्रा गेल्या 23 वर्षापासून चाळीसगावमध्ये निघत आहे. प्रारंभ दिनांक 7/10/2024 रोजी सकाळी 6 वाजता गणपती मंदिर, गणेश रोड, चाळीसगाव येथून सुरुवात होणार आहे. याच्यासाठी संपर्क श्री शरद शिनकर, श्री ज्ञानेश्वर कोतकर, श्री अनिल कोटावदे यांच्याशी आपण संपर्क करावा ही नम्र विनंती. कुलस्वामिनी पदयात्रा 7/10/2024. ठीक आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री माननीय आमदार गिरीश बापट यांचं व्यासपीठावर आगमन होईल. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. लाडशाखीय वाणी समाजाचं पहिलं महाधिवेशन, त्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व्यासपीठावर उपस्थित आहेत. आम्हाला जागा दिली तर आम्ही 500 रूम्स हॉस्टेल हे पुणे आणि नाशिकमध्ये बांधू अशा प्रकारचं कैलासजी आपण जे सुचवलं आहे. त्यामुळे मी आजच आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की आम्ही पुणे आणि नाशिक या ठिकाणी आपल्याला जागा देऊ. धन्यवाद. पूर्वनियोजित केदारनाथ बद्रीनाथ हा दौरा त्यांचा नियोजित होता. त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांनी शब्द दिला आहे की समाज जे ठरवेल मी त्यांच्या सोबत राहील अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. ते या ठिकाणी बाहेरगावी असल्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. पुनश्च त्यांच्यासाठी धन्यवाद. यानंतर युवा नेतृत्व अभयजी नेरकर या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठ आणि तसंच सर्वांनी उल्लेख केला की चाळीसगावकरांनी 7 दिवसात कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि आम्ही सर्व उपस्थित झालो. आम्ही उपस्थित झालो. परंतु मला जी माहिती आहे हा खरोखर जो टेम्पो यांनी सेट केला हा फक्त मागच्या 3 दिवसात केलेला आहे. मला सर्व समुदाय उपस्थित झाला. हा फक्त 72 तासाच्या मेहनतीचं फळ आहे. आम्ही बघायला गेलं तर इंग्रजांच्या काळापासून स्वातंत्र्याच्या लढ्यात आहोत. बागलांचे बाबा म्हणून आपल्यातले फेमस असलेले अलई बाबा म्हटलं पाहिजे त्यांना. त्यांनी 2 चळवळी मित्रांनो उपस्थित केल्या होत्या. त्या चळवळींचं नाव जे होतं ते म्हणजे सारबंदी आंदोलन आणि जंगल सत्याग्रह.